मामा तुला आठवतंय मी पहिल्यांदा तुझ्या संग चोरी केली होती तेव्हा तुम्हाला 3 फुकण्याचे पाकिट आणि 10ची कॅडबरी दिली होतीस. मग या वाट्यात अजून एक वाटेकरी ऍड झाला, चमकी. पहिले आम्हाला लय गमजा वाटायची, मग चूक वाटायला लागली, मग पाप वाटायला लागला. तेव्हा म्हणलं होतंस तुम्हाला की सावे आत्ताच माघारी फिरायचं तर फिर, वाटलंही बिकट आहे. पण परिस्थिती अशी होती की मी थांबूच शकले नाही. पुढे थांबू करत आंबा लांबतच गेला आणि मग गडगडतच गेले. मग ठरवलं की या कंट्रीत एंट्री मारायची, पण एम डोक्यात पक्का केला, या दुनियेची तर लेवलच करायची. माझ्यासारखी वेळ आजूबाजूच्या कोणावर नाही येऊ द्यायची. तेव्हा हा डिसिजन घेताना जशी चौकात उभी होते ना मामा, तशी अवस्था झाली आहे बघ आता. चौकात उभी आहे आणि कुठं वळायचं काहीच कळत नाही. मग फिरायचं माघारी. मामा आपण आता अशा चक्रव्यूहात गेलोय ना की ते भेदूनच बाहेर पडायला लागणार. आणि आता काल अजून एक घर वाढलंय. सॉरी मी तुला बोलले नाही, पण मला असं वाटतंय का साहिलच्या घराची जबाबदारी पण आता ते तू करणार आहे मला माहितच होतं, पण त्या विश्वंभरची ऑफर ते आपल्याला करावं लागणार. लेवल करता करता आपल्या आयुष्याची पार लेवल बिघडून गेली. माझ्या डोळ्यासमोर आता फक्त एकच चेहरा आहे, मदर माऊलीचा. तिच्या नजरेत नजर घालून खरं सांगण्याचं बळ येईल ना तेव्हा आपण कन्फर्म वेगळी वाट धरू. सावे हे सगळं मला मान्य आहे, हे आपण सगळं आपल्या पद्धतीने केलं पण असतं, पण हे लग्नाचं झंझट. सावे तुला कळतंय काय, तो विश्वंभर तुला काय सांगायला लागलाय ते? तो त्या अर्जुन कवटेकरशी लग्न कर म्हणून सांगतोय, आणि हे नाटक नाहीये साऊ. लग्नाचं नाटक करता करता हा मला खरी बायको समजायला लागला तर? नवरा बायकोचं नातं म्हणजे कळतंय ना तुम्हाला काय म्हणते ते? नंतर वारच पाहिजे अशी मागणी वगैरे केली तर मला जमणार नाही. हा मी आधीच सांगते. काय मामा? मग ढिगानं चोऱ्या केल्या असतील चावीनं, पण शील कधी विकलं नाही. अरे अतिथी घरी आल्यानंतर आपण चांगलं चुंगलं बोलून त्याचं स्वागत करतो, ही आपली संस्कृती बाबा. हो म्हणजे ओ साहेब, आमचा हात दगडाखाल्यातून काय पण सांगशील तर जमणार नाही, सांगून ठेवतो. हे निजेला धोंडान डोक्यात कोंडा. अरे हे जे नातं आहे ना ते आपल्याला जास्त पुढे न्यायचंच नाहीये. एक मिनिट. तुमच्या डोक्यात असं काही तर नाहीये ना बाबा की वारस निर्माण करायचा आणि या संपत्तीवर कब्जा वगैरे करायचा? हो, असं काही नाही आमच्या डोक्यामध्ये. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की त्याने जर मागणी केली तर काय करणार आपण? सांगायचं ना, व्रतवैकल्य चालू आहे, 1 महिना जवळ येता येणार नाही म्हणून थाप मारायची, त्याच्यात काय एवढं? आणि एक लक्षात घ्या, हे नातं फार भिजवत बसायचं नाहीये आपल्याला. येतंय का लक्षात? सावे लक्षात घे, याच्यामध्ये तुझं आणि त्याचं लग्न होणं महत्वाचं नाहीये ग बाई. ते महत्वाचं आहे त्याचा विश्वास संपादन करणं. एवढा मी त्याला ओळखतो, तो माणूस कुठलीही कागदपत्र वाचल्याशिवाय सह्या करत नाही. त्याचा इतका विश्वास जिंकायचा आहे सावे की त्याने कुठलेही पेपर न वाचता त्याच्यावर सह्या केल्या पाहिजे. सावे सावे मला हे आता झेपत नाहीये. हे बघ, आजपर्यंत चोऱ्या माऱ्या करत होतो ठीक आहे, पण हे लग्नाचं अगं डोकं फिरलंय का तुझं? दुसरा काही उपाय आहे तुझ्याकडं? नाही असेल तर सांग खरंच मामा.
आणि मी चिडून नाही बोलत आहे, मनापासून बोलते. तुझं न ऐकल्यामुळे काय झालंय चांगलंच माहिती आता मला. सगळं इकडे आड तिकडे विहीर झालंय. सावे, सावे, अरे देवा, आता काय झालं ह्याला? सावे, अरे सावे. उठ 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 उठ. काय कुणाच्या गायला फास लावून आलायस? हे बघ, तिच्या मागे काय झेंगट कमी नाहीत. जे काय आहे का नाही तुझं तुझं तू निस्तर. बामा मीच निस्तरणार आहे. सावे, माझी रिक्षा सुटली. हो, अगं नेहमी काय प्रॉब्लेम झाल्यावर सांगायला येणार आहे होय. प्रॉब्लेम सुटला म्हणून सांगायला आलो होतो. आणि मामा कोणत्या प्रॉब्लेम बद्दल बोलत होते? काही प्रॉब्लेम झालाय का सावे? तू सोडवणार आहेस काय? ए मामा गप्प बस. तुझी रिक्षा कशी सुटली? हाय का आता? हो, मामा हिला क्रेडिट घ्यायला आवडत नाही ना, म्हणून असं बोलते ही. अहो, हिने मध्यस्थी केली म्हणून ते पाटील साहेबांना बँकेतले त्यांना फोन आला, मग त्यांनी मला डायरेक्ट ऑफिस मध्येच बोलून घेतलं. अहो, माझ्याशी बोलताना असे तो करून बोलत होते ना. अहो, ते बोलले मोठ्या साहेबांना सांगायची काय गरज होती म्हणे. तेव्हा मला कळलं हे मोठे साहेब दुसरे तिसरे कोणी नाही, देशमाने साहेब आहेत. त्यांच्याशी ही सावी बोलली होती ना, म्हणून झालं हे सगळं. पैशाचं काय केलं? अहो, ते पाटील साहेब बोलले की आपण कर्जाचे हप्ते ना रिस्ट्रक्चर करू. काय ग पोरी? हा, पारसच ना? त्याची रिक्षा सोडून तेले जगवायचं. तुमच्या सगळ्या केसेस आहे ना, त्या मी नदीच्या तळाशी ना बुडवून ठेवल्या आहेत. तुला वचन देतो सावे, लय मेहनत करेन. तुझ्यासारखं मन लावून प्रामाणिकपणे काम करेन. मी कर्जाचे सगळे हप्ते भरेल बघ. थँक्यू सावे. तुझ्यामुळे झालं हे सगळं, म्हणून आधी तुला सांगायला आलो. हा, सगळ्यांना सांगायचं राहिलं, काकीला आईला. हा, पेढे घेतो आणि सगळ्यांना सांगतो माझी रिक्षा सुटली. आणि ऐक ना, ते देशमाने साहेबांना माझ्याकडून थँक्यू सांगा आणि त्यांना मला भेटवशील. येतो सावे. सावे, तुझ्या देशमाने साहेबांना थँक्यू सांग माझ्याकडून. सावे, मामा, तो देशमाने म्हणजेच विश्वंभर. तो आपले एक एक दरवाजे बंद करत चाललाय. आता त्याचं काम करण्याशिवाय काहीच पर्याय नाही. बाहेर शहाणी माणसं नाहीत ग सावे. हे पाणी दे. कुणी ना कुणी काहीतरी दडवून ठेवलेलंच असतं. पण माझी सावी मायापासून काहीच लपवून नाही ठेवणार. तर माऊली, तुझ्याशी लपंडाव खेळलाय खरं, पण लई वेळ नाही दडवून ठेवू शकत. नाही ठेवत ना लपवून काही. मधुर माऊली, ही एवढीशी होतीस, खांद्याला एक बॅग. तुझं माझं नशीब घेऊन या गावात आली. दीपून एका शब्दाने विचारलं नाही, तायडे काय झालं, आत्ता का आलीस?
या धांदरट दीपूच्यात एवढा समंजसपणा कावा आला माझं मलाच कळलं नाही. सावे, त्यानं तुला मैंदाळ माया लावली, त्याला जप, त्याला कधी बी दुखवू नकोस. मदर माऊली, 1 महिन्यासाठी चालली अगं मी. तू उगाच प्रेझेंट मध्ये पार्ट घालून दरवेळेसारखं इमोशनल करू नकोस. आणि समजावते मी लग्न करून कुठे गेले. मला त्याचं लग्न तुझ्याशी लावायचं. का ग, काय झालं? काही नाही, उगाच आता तुझ्यामुळे मी लग्नाचा विषय काढायला लागले बघ. काय ग, सगळं कामाचा मूड जातो बघ माझा. बर बाई, राहील. तसं नाही सावे, त्या वाळवंटात म्हणजे राजस्थान लय थंडी असते म्हण, आणि त्या उंटा बिंटा बसशील बिसशील दम. ही शिटर आणि टोपी घे, बॅगेत ठेवू, परत मागच्या सारखं ही सर्च. सावे, 1 महिना चाललीस, मला रोज फोन करायचा. हो, आठवणीनं. मदर माऊली, तूच का नाही येत माझ्यासोबत स्वेटर बनून? काहीतरी. अगं नको काळजी करूस तू. तुला माहिती का, इकडे महिनाभरात जेवढे पैसे कमवते ना, त्याच्यापेक्षा तिप्पट मिळणार आहेत मला तिथं. आता बघ, सगळे प्रॉब्लेम सुटतील. म्हणजे 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 वाघाची म्हणजे कुत्र्याची करुंटाची म्हण. एकदा माझी मदर माऊली, जाऊ दे ना. बस बस, लाडात यायचं बस. पास झाली लाडी गुडी. बर, कधी जायचं ठरलंय तुझं? लवकरात लवकर. मित्र म्हणतो उद्याच. उद्या? उद्या कसं शक्य आहे? मग परवा. एक गोष्ट लक्षात घे की हे काम आपण जेवढं लवकरात लवकर करू, तेवढं लवकरात लवकर हे काम संपेल. आणि जेवढं लवकरात लवकर हे काम संपेल, तेवढी तुझी यातून लवकरात लवकर सुटका होईल. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू जेव्हा तिकडे येशील ना, तेव्हा तुझं नाव असेल सावित्री. आणि कवठे भैरवगडच्या अर्जुनच्या ऑफिसमध्ये एक क्लार्कची जागा खाली आहे, तिथे मी तुला चिकटवतो. साहेब, मी काय म्हणून यायचं? तुझं काय काम आहे तिथे? जब मिया बीबी राजी, संपला विषय. तू काय करणार आहे तिथे येऊन? तिथे महत्वाच्या कागदपत्रांवर सह्या घेणार आहे, त्या अर्जुनचा विश्वास संपादन करणार आहे, परत त्याच्याशी प्रेमाचं नाटक करणार आहे. तुझं काय काम आहे तिथं? हो साहेब, एक तर मी सावीला तिथं एकटंच जाऊच देणार नाहीये. असं म्हणतोस? घे तो कोट, घे. काय कोट घे. स्वयंपाक वगैरे येतो का? मग सावीला विचारावं की, मी चांगला स्वयंपाक करतोय. मग भांडी घासायचं काम चांगलं करशील. नाही म्हणजे बंगल्यात आचारी म्हणून ठेवतो ना तुला. अरे वा, थँक्यू साहेब, थँक्यू. सावे, काम झालंय आपलं. हा, हो, चला येतो साहेब. चला चला. हो, पण तिकडे जाऊन कुणाला भेटणार तुम्ही? हा, विसरलो साहेब, कुणाला भेटायचंय? एक नंबर घ्या लिहून. अच्छा. वरच्या खिशात आहे.
सांगा की. माझ्याशी जर हुशारी केली ना इथून लवकर सुटका होणार नाही. माझ्या तावडीतून जर सुटायचं असेल ना तर एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे माझं काम लवकर करणं. ही जी असली चिंदीगिरी आहे ना ती मला अजिबात पसंत नाही. कळलं? म्हणजे तुमचं ठरलंय नाहीच नेणार मला? नाही. फुल अँड फायनल सांगितलंय चमके. परत परत विचारू नकोस. साऊ एवढं वाईट वाटतं तर असू दे ना बरोबर. नाही मामा, तिला वाटलं तर वाटू देत वाईट. आपल्यामुळे तिच्यावर कुठलंच संकट यायला नकोय मला. तिथं काय वाढून ठेवलंय माहित नाहीये आपल्याला. आणि यावेळेस आपला गेम नाहीये, त्यांचा आहे. आणि तिथं तो लांडगा आहेच की बलराम. त्याची नजर पायांची एक्सरे काढणारी नजर आहे त्याची. नाही नाही, त्याच्या समोर चमकी नको. आणि मामा, आपला वीक पॉइंट नाही गावायला पाहिजे त्यांना. उद्या चमकीला किडनॅप वगैरे करून गेले आणि आपल्याकडनं काही भलतंच काम करून घेतलं तर, आणि उद्या काही अडचण आलीच तर आपल्याकडे बॅकअप प्लॅन पण राहतोय की. ते पण आहेच. बर, तिकीट कधी फाडायचं? उद्या. बर, ते पैसे आणलेत ना तू? हा. दे, मला भिवंडीला जायचंय. भिवंडीला? साहिलच्या घरी? या पैशाने काही त्या मदर माऊलीचं दुःख कमी होणार नाहीये, माहितीये मला. पण मला बरं वाटत. काका, ते इथे राहत होते ते कुठे? ते नाही राहत होते तिथे, गेले ते सोडून. माहिती नाही कुठे गेले. चुकीचे पत्ते शोधसान तर चुकीच्या मार्गावर जासान. तुम्ही डिपार्टमेंटची कमी आणि विश्वंभरची नोकरी जास्त करता वाटतं. हो, कारण काय ना, साहेब आम्हाला पगारापेक्षा जास्त पैसे देते. प्रॉपर निर्लज्ज. तू म्हणशील तो. साहिलची आई कुठे? गावाला गेली. कुठल्या? चल बस, येऊन जातो. चल, फक्त विश्वंभर साहेबाले एक फोन करणं पडेल. करू करू का?
हे पाय सावे, जुने मुर्दे वर काढू नको बर का, नाही तर तूच गोत्यात येशील. आणि तू या आवाज आणि अक्कल जरा जपून वापरायचं. हे पाय सावे, जुने मुर्दे वर काढू नको बर का, नाही तर तूच गोत्यात येशील. आणि तू या आवाज आणि अक्कल जरा जपून वापरायचं. जमलं तर थोडा पैसा वापर आणि वाटेतून जाताना स्टेशनरीवरून एक खोड रबर घे आणि त्या खोड रबरनं तू या सगळ्या जुन्या वाटा आहे ना, जुन्या वाटा अशा कर 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 पुसून टाकायच्या. समजलं ना? कोरा कागद कोरी पाटी पाहिजे. चल निघ. डोळे डोळे दाखवू नको. तुझी आणि विश्वंभरची एकत्र लेवल करणारी सावी. आज मदर माऊलीला सांगणं गरजेचं आहे. कसं सांगायचं, काय सांगायचं काहीच कळत नाहीये. देवा शक्ती दे मला, तिने जास्त त्रास नाही करून घेतला पाहिजे. सावे, ह्याच्यात लाडू आहेत बघ, आणि ह्यो चिवडा ही बॅगेत ठेवती, लागल तवा खा. आणि इथं खाली पैक ठेवल्यात. सावे, काय झालंय? मदर माऊली, अगं मी काय शाळेच्या ट्रिपला चाललीये का? काय तुझं? शाळेत गेली असतीस तर ट्रिपला गेली असतीस. बर मदर माऊली ऐक ना, मला थोडं बोलायचंय, महत्वाचं आहे जरा. बोल की. मला वाटलंच तुला त्या विषयावर बोलायचंय. सावे, कोण आहे ग तो पोरगा? आणि काय करतो, कुठे राहतो, मला सांग ना. बाई, मला लय आनंद झालाय. पुढच्या महिन्यात ना तुझं लगीन उरकून टाकू. मदर माऊली, लग्न सोडून दुसरं काही डोक्यात नसतेस का तुझ्या? मला दुसरं काहीतरी महत्वाचं बोलायचं असू शकतं ना. भाई, एवढा राग? दम जरा. सावे, एवढा राग बरा नाही. 1 महिना चाललीस तिकडं, तुझ्यासोबत मी नसेल, पण ह्यो असेल. मदर माऊली, बस ना, जरा बोलायचंय. ये. अग, बस. काय बोलायचंय? अय्या, हळू. मदर माऊली, तू काल म्हणली होतीस ना की प्रत्येक माणूस प्रत्येकाला सगळंच सांगतो असं नाही, काहीतरी लपवतोच. हा मग मी पण तुझ्यापासून काहीतरी लपवलंय. आपण परवा डॉक्टरकडे गेलो होतो ना, कसं सांगू तुला मदर माऊली? मी आता 1 महिन्यासाठी बाहेर जाणार आहे की नाही,
तर तू ना फक्त शहाण्यासारखी वाग बघ. तुला ज्या सगळ्या गोळ्या दिल्यात ना त्या नीट वेळेवर घे. हे बघ मी तुला रोज फोन करत जाईनच आणि जेव्हा गॅप मिळेल ना तेव्हा मी येणारच आहे इथे. फक्त तू 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 ना यामध्ये काही हयगय नको करू. हे बघ मी पारसला काकूंना सगळ्यांना सांगितलंय की तुझ्यावर लक्ष ठेवायचं म्हणून. पण मदर माऊली औषध तर तुलाच घ्यावी लागणार आहेत ना. हे बघ मामा पण म्हणत होता की त्याला पण आता हेवी ड्युटी लागली आहे. तो पण नसणार आहे आता इथे जास्त. आणि फक्त पहिली स्टेज आहे. पण डॉक्टर म्हणलेत की काहीच टेन्शनचं कारण नाहीये. आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या सगळ्या टेस्ट पण आपण दिलेल्या आहेत हो ना. आणि ते म्हणलेत ना की सगळं बरं होणार आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. फक्त तुला गोळ्या मात्र वेळेवर घ्याव्या लागतील. तू काहीच टेन्शन नको घेऊ. आपण लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू करणारच आहोत. आणि काहीच टेन्शनचं कारण नाहीये कारण सगळं नीटच होणार आहे. आणि मदर माऊली मी तुला काहीच होऊ देणार नाही. तुझं लग्न पत्र राहील ना मम्मी? सावे काय झालंय मला? तुला ब्रेन ट्यूमर मदर माऊली. ब्रेन ट्यूमर मदर माऊली. बाबो श्रीमंताचाच आजार झालाय मला. तुला माहिती का इकडे महिनाभरात जेवढे पैसे कमवते ना त्याच्यापेक्षा तिप्पट मिळणार आहेत मला तिथं. आता बघ सगळे प्रॉब्लेम सुटतील. आणि म्हणून एवढे पैसे जमवत होतीस वय? चांगला चॅप्टर निघाला की दोघ. मायापासून समजा दडवून ठेवत होता तो. सावे मला माहिती तू मला काहीच होऊ देणार नाहीस. दीपू तुझा तो राजेश खन्ना काय म्हणतो रे? जिंदगी लंबी नहीं बड़ी होनी चाहिए. दोन्ही हाती धरले कान चाऊ म्याऊ पितळीचे पाणी पिऊ अंदा पाणी गडप मुळाची वापडी हडप. देवाच्या पाया पडल्यावर कसं बरं वाटतं ना तसं तुम्हाला सगळ्यांना जवळ घेतल्यावर मला वाटतं बघा.
असं वाटतं सगळं ठीक होईल, सगळी चिंता मिटेल. साविताई तू काळजी नको करू, सगळं नीट होईल बघ. हे तर होणारच आहे, कारण पावसाळ्यातलं ऊन आणि अंधारातला उजेड आहे साविताई. बाप्पाचा आशीर्वाद आपल्या घरचा आधार आहे साविताई. बस बस, कौतुकाने सुरळून जायची मी. बरं ऐका पोरांनो, आता महिनाभर नाहीये बरं का मी इकडे. काय बंट्या, चिनू, पपुली, अभ्यासाकडे नीट लक्ष द्यायचंय सगळ्यांनी. या आजीकडे पण लक्ष द्या, काय गोळ्या वेळेवर घेतच नाही. काय आजी पण लक्ष ठेवणार आहे तुमच्यावर. मदर माऊली इकडे. हे चमचे. मदर माऊलीची काळजी घे हा. तू नकोस सांगू ते, आम्ही आमचं बघून घेऊ. सावीचं नाही ऐकणार. सावीचं लाख ऐकलं असतं ग, पण आता तू सावित्री आहेस ना. तिच्या कपाळाला कटिंग गोळा आलाय. काही मदर माऊली, तू किती काळजी करशील माझी. मला काही होत नाही, नग काळजी करूस. पण तुझी वानसेना आहे की माझ्या सोबत. सावे लवकर परत या. मदर माऊली साविताई साविताई बॅग. या चला येते. बाय पोरांनो. बाय. चला कारखाना कारखाना, चला मंदिर. आली मी. कुठे यायचंय? चला कारखाना, चला मंदिर, चला मंदिर मंदिर. बर कळलं, आले. वेलकम टू कवठे भैरवगड. या बसा.
मॅप तयार ना मागच्या वलंडायला? आधी उमरा तर बघू द्या, मग पुढचं पुढं. ड्रायव्हर, गाडी अनाथ आश्रमाकडे घ्या. एक मिनिट. अनाथ आश्रम? मी तिकडे राहायचंय का? असं म्हणलं तुम्ही? नाही ना, मग कशाला उगाच तर्क वितर्क करायचे? अर्जुनच्या ऑफिस मध्ये तुझी नोकरी फिक्स करायची आहे आणि ते एकच माणूस करू शकतो. खरंच भेटायला जायचं. एक शंका म्हणून विचारते, तुमच्याकडे काही अधिकार वगैरे आहेत का? नाही नाही का त्या शाहरुखच्या डॉन सारखं आहे, नावाला डॉन, काम सांग काम्याचं. सावित्री, पहिलं आणि शेवटचं सांगतो, हे जे उद्धटासारखं बोलणं आहे ना, बंद करायचं बरं का. काय कुणी काही बोललं, किती वाईट बोललं, किती अपमान केला ना, उद्धट बोलायचं नाही. तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवायचं बरं का. कोणाला भेटायला चाललोय आपण? हा, ज्याच्या शिफारशीशिवाय नोकरी पक्की होऊ शकत नाही त्याला. ही तुझी क्वालिफिकेशनची फाईल. ड्रायव्हर, अनाथ आश्रमाकडे घ्या. कोणाला भेटायला चाललोय आपण? तू चाल तर खरं, दाखवतो तुला. चाल. हा आधार आश्रम. स्वच्छता ठेवावं जरा. बघा की किती घाण झालंय. आधार अनाथाश्रम आहे. आधार व्हायला हवं अनाथांचा. मॅडम माफ करा, मी चेअरमॅन नाहीये, मी त्यांचा मोठा भाऊ विद्याधर. किती अस्वच्छता आहे, नासांची पैदास होते हो अशाने. लहान लहान लेकर आहेत हो आपली, आजारी नकोत पडायला. हे ते बँकवाले भला माणूस आहे. हो, खरंच भला माणूस आहे. आणि लोहार, तुमच्या कामाबद्दल जर माझ्या मनात शंका असती तर तुम्ही इथं नोकरीलाच नसतात, नाही का? पण तुम्ही जी माणसं निवडलीत लोहार, ती चुकीचीच होती, हे तरी मान्य आहे की नाही तुम्हाला? हो सर, मला मान्य आहे. तुम्हाला मान्य आहे म्हणजे झालं. अरे चिंगे, अगं चिंगे, पुढे ये, पुढे ये. आहे का चिंगे? असा त्रास देतात ताई ना? त्रास नाही देता बाळा, जा या ताई या. तर काय, आता जे काही झालं ते झालं लोहार, पण इथून पुढं सगळ्या कामांमध्ये तुम्ही लक्ष घालायचं. खबरदारी तुम्ही घ्यायची पर्सनली. कवठेकर समाजकार्य दिखाव्यासाठी करत नाही, तुम्हालाही ठाऊक आहे. हो सर. त्याच्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला, सगळ्यांना विनंती आहे, सगळ्या मुलांना दप्तर वेळेतच मिळाली पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांसाठीचा पोषक आहार निकृष्ट दर्जाचा असेल तर ताबडतोब आचारी बदला. मला यात अजिबात हायगाय चालणार नाही. मी स्वतः जेवणार आहे सगळ्या मुलांसोबत. आणि मी सुद्धा जेवणार आहे. अरे मामा, ये ये ये. का रे बाबा, तू इथं कशी वाट चुकलास? आता खास कारण आहे आणि ते तुझ्याकडेच आहे म्हणून आलोय. काय, बस बस. काय कारण आहे बाबा? ही सावित्री. नमस्कार. नमस्कार. तुम्ही उभ्या काय? बसा. नाही ठीक आहे. अहो नाही, बसा हो, बसा बसा. बस बस
बस. काय कोण आहे ते हा? दिवाकर नाही काय? कोण? अरे असं काय करतोस? तुझ्या शाळेत होता, तुम्ही एका वर्गात होते, बरोबर जायचे यायचे. अच्छा, दिव्या आपला दिवाकर. आठवला. त्याची बहीणही. आणि त्याच्या वडिलांची बदली झाल्यानंतर अख्खं कुटुंब नाही का शिफ्ट झालं होतं. हा हो ना. आता गोष्ट अशी आहे का 2 वर्षापूर्वीच दिवाकर गेला. हो ना. सॉरी. काही दिवसापूर्वीच तिचे वडील पण गेले. अरे देवा. तर विषय असा आहे, काही नोकरीच्या शोधात होती, माझ्या संपर्कात आली. तर म्हणलं आपल्याकडे एक क्लार्कची जागा खालीच आहे, तर तुझी अर्जुनकडे वट आहे, एक शब्द टाक बुवा. अर्जुन तुझा शब्द टाळणार नाही असं. अर्जुनला शब्द टाकू? मामा तेच तर चालत नाही ना त्याला. आणि त्यानं विचारलं की बाबा का हिची शिफारस करताय तुम्ही, त्याचं उत्तर आहे का तुझ्याकडे? अरे वट आहे तुझी त्याच्याकडे, म्हणलं ना तुझा शब्द नाही टाळणार तो. किती दिवस हे असं लाचारी सारखं गुलाम म्हणून राहायचं रे. क्वालिफिकेशन तर पाय ना तिचं. बरं बघू. क्वालिफाईड तर आहेत. मी बोलून बघतो अर्जुनशी, पण मामा शब्द नाही घ्यायचा. कसे अंतिम निर्णय अर्जुनचाच राहील. दिवाकर इथं कितवीपर्यंत होता? तिला कसं सांगता येणार? म्हणजे जेव्हा दिवाकर इथं शाळेत होता तेव्हा ती जन्माला पण आली नव्हती ना. म्हणजे तो इथून गेला तोपर्यंत या जन्मालाच आल्या नव्हत्या. सावित्री चल उठ. अरे उठ उठ, म्हटलं ना तुला. सगळ्यात तुगलकी कारभार आहे इथं. वाटलं होतं तू तरी माणुसकीनीचं काम करशील, पण तू प्रश्न विचारत बसला, शंका घेत बसला. कितवीला होता, कधी होता, तू होती की नव्हती. अरे तू पण आहे ना त्या अर्जुन सारखा मला शकुनी मामा ठरू राहिलाय. मामा पर्सनल गोष्टी इथं कशाला बोलतोस तू? माहितीये मला तुझा अर्जुनवर राग आहे. कर ना बाबा तिचं तेवढं तरी काम. बरं बाबा, बोलतो मी अर्जुनशी, बोलतो. मॅडम तुम्ही इंटरव्ह्यूला जाऊ शकता. थँक्यू. मामा येऊन जा. मी बोलतो अर्जुनशी. चल. कुठे असतो तुमचा अर्जुन? इथंच बसतो, पण गाडी अजून दिसत नाही, म्हणजे आलेलं नाही बहुतेक. नाव घेतात सैतान हजर, पण डायरेक्ट कारखान्यात कस काय गेला? गावी काहीतरी कांड होणार आहे बहुतेक. चल 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 चल.
अंगात जी रग आहे ना तुझ्या ती उतरवायची आहे मला. पंजा लावायला आवडतो ना तुला? आईला साहेब तुम्ही ते धरून बसले होय. अहो आम्ही कामाच्या टायमाला ते नाही करत, ते आम्ही टाइमपास म्हणून करतो. ते कुठं धरता राव. तुझ्या कामाला सुट्टी असं समज. चल आपण दोघं टाइमपास करू. काय माझा पण आज मूड आलाय ना. चल 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 चल. हा माणूस आहे का कोण आहे? दिसल त्या माणसासोबत भांडण काढतो. खरंच खरंच गरिबांचा ना सूड म्हणून जन्माला आलाय. मी असं ऐकलं की लोकांचा ढोल वाजवायला तुला आवडतो. आता आज मी तुझा ढोल वाजवतो. फडके याचा ढोल येऊ देत. या रे. साहेब तुम्ही उगाच विषय वाढवताय. आता आम्ही येतो का तुमच्या पर्सनल गोष्टीत? येऊन तर बघ. घरी पार्सल मध्ये जावं लागेल. मैदान कोणाचं पण असो, आवाज फक्त आपलाच असतो. अर्जुन सर, 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 अर्जुन सर. फडके अहो कॉम्प्लेक्स आला याला. फडके आता फक्त एकच नाव ऐकायला आलं पाहिजे. कोणतं? गणपत. 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 दिली. समान संधी दिली. लाव पंजा. साहेब जाऊ द्या ना. उगाच तुम्हाला हारताना पाहिलं रेंजच्या सोबत इज्जत जायची तुमची. आजवरचा इतिहास आहे. कामगार मालकाच्या लढाईत नेहमी मालकच जिंकलाय आणि आज ही हार झाली तर पचायची नाही. मालकाची आणि कामगाराची दरी मला मिटवायची आहे. सर एक मिनिट ऐका ना. फडके अहो विश्वास नाही आहे का तुमचा माझ्यावर? सर तुमच्यावरती संपूर्ण विश्वास आहे, पण कसं आहे ना तुमचं शर्ट खराब नाही होणार आहे. फडके फडके फडके. साहेब आता तुम्हालाच हारायची एवढी हौस आली त्याला मी तरी काय करणार.
दुश्मनी आणि सिगारेट चिलगावण्यापेक्षा मला चिरडायला जास्त आवडतं. साहेब हेले मागत पडेल तुम्हाला. हे चल. अर्जुन कवटेकरला स्वस्त व्यवहार आवडत नाहीत. चल ये पंजा लाव. एक लक्षात ठेव, कुंडलीत शनी आणि आपल्याशी दुश्मनी तब्येतीला चांगली नसते. आणि सगळ्यांना ज्यांना मी नजरेत खुपत असेल ना त्यांनी नेत्रदान करू नये. काय तेवढंच पुण्य कमवाल. ए चल उठ उठ. तुझा अजून ना करायचा.
किती निर्दयी आहे हा. मला माहितीये तुझा बाप तो बलराम आहे ते. त्याच्याच जीवावर मात चालू आहे ना. तुझ्या बापाला जाऊन सांगायचं त्या बलरामला, त्याच्या गुंडांना मी ऑफिसचे कपडे घालू देतो ना, हेच माझे उपकार समजा. परत जर माझ्या ऑफिसमध्ये येऊन गुंडगिरी केलीस, आत्ता फक्त काटा हातात घुसलाय, नंतर कुठं कुठं घुसेल ना कळणार पण नाही. साहेब थोडा साहेब साहेब. मला कधी कोणाला कमी लेखायला आवडत नाही, पण जर मला कोणी अंडर एस्टिमेट केलं ना तर मी खपवून घेत नाही. आणि कसं आहे, ही टेरिटरी फक्त माझी आहे आणि इथे फक्त माझीच हवा चालते. फडके, त्यांना बोलवलंय? येस सर. पवार या ना. हा मेहनत करणाऱ्या गरीबाचा हात आहे. ते तुझं शक्ती प्रदर्शन दाखवायचं नाही. परत जर असं काही केलंस ना तर मी आहेच. आत्ता ज्या हाताने पंजा लावतोस ना, पुढच्या वेळेपासून खायचे आणि कशा कशाचे वांदे करेन ना कळणार पण नाही. चल माफी माग. पवार माफ करा मला. पुन्हा कोणाची अशी चेष्टा करणार नाही. पवार पवार माफ करा पवार. बरोबर, ठीक आहे. अर्जुन सर, तुम्ही पवार हो काय करताय? मी सगळे कर्मचारी आहे माझं कुटुंबात. तुमची काळजी घेणं ही माझीच जबाबदारी आहे, कळलं? आणि माझ्या कुटुंबाकडे जर कोणी वाकड्या नजरेनं पाहत असेल त्याला मी हलक्यात सोडत नाही. आणि ज्या डॉक्टरकडे तुम्ही गेला होतात त्या डॉक्टरकडे घेऊन जायला, इलाज करायचा. या. अर्जुन, चल. नमस्कार. नमस्कार साहेब. नमस्ते सर. गुड मॉर्निंग सर. काय टाइमपास चाललाय? काम करा. अर्जुन सर, पवार, आपल्या कंपनीची गाडी बाहेर उभी आहे, तिच्याने जाऊन या. डॉक्टरांशी माझं बोलणं झालं. आणि हो, लक्षात ठेवायचं, या जंगलाचा फक्त एकच वाघ आहे आणि तो मी आहे. निघा.
अर्जुन बाळा, अरे अर्जुन, तुझ्या ऑफिसमध्ये एक क्लार्कची जागा खाली आहे ना? मामा हो कसं दिसेल? कवठेकर इंडस्ट्रीजचे माजी संचालक क्लार्कची नोकरी करतायत. माझ्यासाठी नकोय रे. या मिस सावित्री यांच्या. गेट आउट. गरज नाही त्यांची. मामा त्यांना जायला सांगा. अरे पण त्यांचा इंटरव्ह्यू तर घे ना. गरज नाही त्याची. तुम्ही त्यांना इथं घेऊन आलात ना, इथेच त्या डिस्क्वालिफाईड आहेत. देखणं रूप पण बोलणं खूप. निवडुंग बरा ह्याच्यापेक्षा. तुलाच या गेटच्या बाहेर पाठवते का नाही बघच तू.